नमस्कार श्रोते हो, मी शेखर कुलकर्णी तुमचं हार्दिक स्वागत करतो. हिंदवी रेडिओ 89.6 या साताऱ्यातील अत्यंत लोकप्रिय रेडिओ वाहिनीच्या पहिल्या प्रसारण सभेमधील मी हार्दिक स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे जागर साहित्य प्रेमींचा. या कार्यक्रमाअंतर्गत आज एक पुढची मुलाखत आपण ऐकणार आहोत. यामध्ये आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित असणाऱ्या सविताताई कारंजकर यांचं मी आपल्या स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत करतो. धन्यवाद. श्रोते हो, सुरेश भटांची अतिशय उत्तम कविता ही आपल्याला सगळ्यांना तोंडपाठ असेल. लाभले भाग्य आम्हा बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. अनेक कडवी आहेत, परंतु मराठीचं गुणगान या कवितेमधून शब्दप्रभू असणाऱ्या सुरेश भटांच्या कवितेतून आपल्याला मिळतं. श्रोते हो, असे अनेक कवी आहेत की ज्यांच्या कवितांनी आपलं जीवन अतिशय समृद्ध केलेलं आहे. आणि मराठी साहित्य म्हणजे एकतर शब्दांची जादू आहे, जे संत काव्यापासून ते आधुनिक मुक्तछंदापर्यंत पसरलेलं आहे. म्हणजे ज्ञानेश्वर माऊली, नामदेव महाराज, एकनाथ महाराज, तुकोबाराय यांच्या अभंगापासून ते मुक्तछंदापर्यंत ही वाटचाल मराठी साहित्यामध्ये काव्य प्रकारामध्ये झालेली आपल्याला दिसते. ज्याच्यामध्ये आधुनिक काळामध्ये जरी आपण बघितलं तरी कुसुमाग्रज, वि वा शिरवाडकर, बहिणाबाई चौधरी यांच्यासारखे दिग्गज कवींनी वेगवेगळ्या गाथा, पोवाडे, लावणी, गझल, बालकविता, भावगीतं यासारख्या विविध प्रकारातून मानवी भावना, समाज आणि निसर्ग यांचं सुंदर चित्रण केलेलं आहे. मराठी साहित्याची ही समृद्ध परंपरा आजही विविध कवितांमधून जिवंत आहे. मराठी साहित्यातील कवितांचे जर आपण काही पैलू बघितले तर ज्ञानेश्वरी, अभंग, तुकाराम गाथा, भारुडं यातून भक्ती आणि अध्यात्म, तसंच पोवाडे, लावणी, ओव्या, गवळणी यातून लोकजीवन आणि परंपरांचं दर्शन आपल्याला घडतं. आधुनिक कवितेमध्ये जर आपण बघितलं तर केशवसूत, कुसुमाग्रज, इंदिरा संत यांनी रचलेले मुक्तछंद, निसर्गवर्णन, सामाजिक जाणीव यासारख्या विषयांवर कविता आपल्याला मंत्रमुग्ध करतात. ग्रामीण साहित्यातील कवितांच्या बाबतीत बघायचं म्हणलं तर विठ्ठल वाघांसारखा कवी असेल किंवा बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेतून शेती, संसार, ग्रामीण जीवनातील सौंदर्य आपल्याला दिसून येतं. वि वा शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांच्या विशाखासारख्या काव्यसंग्रहातून सामाजिक जाणीव आणि भावनांचं चित्रण आपल्याला दिसतं. तर अशा अनेक कविता या आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. पण ह्या कवींची सुरुवात कोणत्या तरी सन्माननीय व्यासपीठावरून होणं गरजेचं आहे. आणि तेच निमित्त आपल्याला आत्ता सापडलेलं आहे ते आपल्या साताऱ्यामध्ये सादर होणाऱ्या 1 ते 4 जानेवारी या कालावधीत सादर होणाऱ्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं. आणि या निमित्तानं कविकट्टा नावाचा एक वेगळा उपक्रम या 4ही दिवसामध्ये राबवला जाणार आहे. आणि ज्याच्या प्रमुख समन्वयक म्हणून सविताताई कारंजकर या काम बघतायत. तर आज सविताताईंशी आपण या कविकट्ट्याच्या संदर्भातच प्रामुख्यानं गप्पा मारणार आहोत. तर सविताताई, मी पहिलाच प्रश्न तुम्हाला असा विचारतो की प्रमुख समन्वयक कविकट्टा या उपक्रमाचं तुमची निवड त्यामध्ये कशी झाली? 8 जून 2025ला हे 99वं साहित्य संमेलन सातारमध्ये होणार याची घोषणा झाली. त्यावेळी
मी आपल्या संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी सर आणि नंदकुमार सावंत सर कोषाध्यक्ष या संमेलनाचे, या दोघांची गाठ घेतली आणि मी त्यांना असं सांगितलं की मला या संमेलनाचं, एवढं मोठं हे अपूर्व सोहळा आहे हे संमेलन, म्हणजे याचं नियोजन कसं करता याच्याबद्दल मला माहिती हवी आहे. आणि मी तुमच्या सगळ्या नियोजनाच्या बैठकींना येणार आहे असं मी त्यांच्याशी बोलले. आणि त्यांनी मला सांगितलं आवर्जून की फक्त नियोजनाच्या बैठकीत सहभागी होऊ नका, या नियोजनातच तुम्ही सहभाग तुमचा नोंदवू शकता का, वेळ देऊ शकता अशा पद्धतीनं. आणि मग एवढी चांगली चालून आलेली संधी जर आयोजक आपल्याला समोरून देत आहेत तर आपण नाही कसं म्हणायचं. आणि मी अत्यंत आनंदानं ही जबाबदारी समर्थपणे पेलू शकेन. आणि कुलकर्णी सर असं म्हणाले की तुम्ही प्रत्येक गोष्ट आनंदाने स्वीकाराल, जबाबदारी स्वीकाराल आणि आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असा विनोद कुलकर्णी सरांनी विश्वास दिला, शब्द दिला. आणि त्यांनी दाखवलेला विश्वास सार्थ करण्यासाठी ही कविकट्टा मुख्य समन्वयक हे पद मी स्वीकारलं, ही जबाबदारी मी स्वीकारली. आणि मला सांगायला आनंद होतो की त्यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला कुलकर्णी सरांनी, तो विश्वास सार्थ करण्यासाठी मी माझ्या परीनं 100% प्रयत्न केलेले आहेत. वा वा वा. तर मी त्यानिमित्तानं या संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी सर आणि कोषाध्यक्ष नंदकुमार सावंत सर यांची मी ऋणी आहे आणि ते ऋणातच राहणं पसंत करेन. तर सविताताई, मी आपल्याला अशी विनंती करतो की कविकट्टा म्हणजे नक्की काय संकल्पना आहे, इथपासून आपण आज बोलायला सुरुवात करूया. नक्कीच. सगळ्यात आधी हिंदवी रेडिओ स्टेशनच्या सगळ्या श्रोत्यांना माझा नमस्कार. आणि आपण इथं मला आमंत्रित केलं याबद्दल हिंदवी रेडिओ स्टेशनचे मी मनापासून आभार मानते. कविकट्टा जो आपला 1, 2, 3 आणि 4 जानेवारी 2026 रोजी 99वा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. या 4ही दिवशी या कविकट्ट्यावर अनेक कवी आपली कविता सादर करणार आहेत. तर कविकट्टा ही काय संकल्पना आहे? आज जर आपण बघितलं तर आपण सगळेजण तंत्रज्ञान प्रेमी आहोत. अगदी मोबाईलपासून टीव्हीपर्यंत, टेलिफोन, सगळ्यापासून आपल्याला ही व्यासपीठे मिळाली आहेत आपलं मत व्यक्त करण्याची. सोशल मीडिया, समाज माध्यम यांना अलीकडच्या काळामध्ये, पूर्वीच्या काळी जेव्हा हे सगळं तंत्रज्ञान विकसित झालं नव्हतं तेव्हा बघा, गावागावात लोक संध्याकाळच्या वेळी पारावर जमायचे, तिथं गप्पा व्हायच्या. महिला स्वयंपाकघरातून मोकळ्या झाल्या की नदीवर किंवा एखाद्या पाणवठ्यावर तिथं एकत्र यायच्या आणि तिथं व्यक्त व्हायच्या. जात्यावरती दळण दळताना आपलं जे काही मत आहे, मनातल्या भावना आहेत, मग तो राग असू देत, आनंद असू देत, दुःख असू देत, सुख शेअर करायचं असेल तरीसुद्धा त्या जात्यावर दळण दळताना त्या ओव्यांच्या माध्यमातून व्यक्त व्हायच्या. त्यावेळी काही माध्यमच नव्हतं. मग हे सगळे ज्या पारावरच्या गप्पा आहेत किंवा पाणवठ्यावरच्या गप्पा आहेत, नदीकडच्या गप्पा आहेत, या सगळ्या गप्पांचंच एक आधुनिक साहित्यिक रूप म्हणजे हा कविकट्टा आहे असं मला म्हणावंसं वाटतं. वा वा वा. म्हणजे इथं नवकवितांना अंकुर फुटेल आणि त्याचं सादरीकरण ह्या काव्यरसिकांच्या समोर केलं जाईल आणि त्यांची एक उत्स्फूर्त दाद, ही जिवंतपणा त्या कवितेमधला हा त्या ठिकाणी दर्शन आपल्याला नक्कीच घडेल त्याचं, असं वाटतंय. मला असं म्हणायचं की यामध्ये कवींसाठी आपण कविता पाठवण्याचं आवाहन केव्हा आणि कशा प्रकारे केलं होतं? म्हणजे साधारण जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात साताऱ्यामध्ये 99वा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार याची घोषणा झाली होती महामंडळाकडून. आणि त्याच वेळी वेगवेगळी जी साहित्यिक दालनं आहेत त्या दालनांची माहिती तोंडी स्वरूपात अशी देण्यात आली होती आयोजकांकडून. आणि लेखी निवेदन कविकट्टा संदर्भातलं ते व्हायरल झालं 10 ऑक्टोबरला. मग एका निवेदनाच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही ते सर्वांपर्यंत पोहोचवलं. आणि या गोष्टी आहेत, आता मगाशीच आपण म्हटलं की आपण तंत्रज्ञान प्रेमी आहोत, तर अगदी एका क्लिकवर आपण परदेशात सुद्धा पोहोचू शकतो. मैलाचं अंतर आपण एका सेकंदात पार करू शकतो. आणि याच पद्धतीनं 10 ऑक्टोबरला सकाळी 11 वाजता हे निवेदन सोशल मीडियावरती व्हायरल झालं. आणि मग या निवेदनामध्ये आपण
कवींना आवाहन केलं होतं. या साहित्य संमेलनामध्ये कविकट्टा हे स्वतंत्र काव्यदालन असणार आहे आणि तिथं आपली कविता सादर करण्याची संधी कवींना देण्यात येणार आहे. तर आपल्या कविता पाठवा आणि त्या कविता पाठवण्याची अंतिम मुदत होती 10 नोव्हेंबर. मग 10 नोव्हेंबरला रात्री 11:59 आम्ही त्या कविता कविकट्ट्याचा एक स्वतंत्र ईमेल ॲड्रेस तयार केला होता आणि त्याचबरोबर आपलं जे संमेलन कार्यालय आहे राजपथावरती तो पत्ता पण आपण दिला होता. काही लोकांनी प्रत्यक्ष कार्यालयात येऊन सुद्धा कविता आम्हाला दिलेल्या आहेत. म्हणजे 3 प्रकारे आम्हाला कविता मिळाल्या. एक म्हणजे ईमेल ॲड्रेसवरती, दुसरं म्हणजे प्रत्यक्ष संमेलन कार्यालयात काहींनी आणून दिल्या आणि काहींनी टपालाद्वारे पाठवल्या. अशा पद्धतीने या कविता कवी आमच्यापर्यंत पोहोचले. असं माझ्या कानावर आहे की या कविकट्ट्याच्या उपक्रमाला या कवींमधून अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे. ते नक्की स्वरूप ह्या प्रतिसादाचं कसं होतं? हां, सकाळी मी तुम्हाला म्हटलं की 10 ऑक्टोबरला सकाळी 11 वाजता हे निवेदन व्हायरल झालं. त्यामध्ये आम्ही ईमेल ॲड्रेस पण दिला होता, अंतिम मुदत पण दिली होती आणि मला सांगायला खूप आनंद होतो की 11 वाजता निवेदन आम्ही व्हायरल केलं आणि 11:05 पहिली कविता आली. अरे बाबा. हां, आणि त्यानंतर जो कवितांचा पाऊस सुरू झाला तो अगदी म्हणजे जर आम्ही तो ईमेल ॲड्रेस बंद केला नसता, ते कविता स्वीकारणं बंद केलं नसतं तर तो टिल डेट सुरूच राहिला असतं. एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद फक्त सातारा जिल्ह्यातून नव्हे, महाराष्ट्रातून नव्हे, देशातून नव्हे तर देशाबाहेर सुद्धा आम्हाला तिकडून सुद्धा कविता आलेल्या आहेत. अरे वा, देशाबाहेरून सुद्धा कविता आल्या. हो. म्हणजे अमेरिकेतून वगैरे? अमेरिका, जपान, अबुधाबी, दुबई अशा. बरं. म्हणजे मराठी भाषिक ज्या ज्या ठिकाणापर्यंत आहेत पोहोचलेले तिथपर्यंत हे गेलं. अर्थात हा सोशल मीडियाचा जास्त प्रभाव आहे आणि सहजपणानं आपण पोहोचू शकतो एवढ्या लांब अंतरापर्यंत. त्यामुळं हा समन्वय आहे थोडक्यात की आधुनिक तंत्रज्ञान आणि पारंपरिक लेखन प्रक्रिया याचा एक अतिशय उत्तम उदाहरण आपल्याला बघता येईल. अशा किती कविता साधारण आपल्याला उपलब्ध झाल्या आणि त्यामधल्या किती कवितांची आपण निवड केली आणि ती निवड प्रक्रिया काय होती हे जाणून घ्यायला लोकांना नक्की आवडेल. साहित्य संमेलनामध्ये कविकट्टा हे एक असं दालन आहे की ते 4ही दिवस चालू राहणार आहे. मग आधी आम्ही आपल्याला कविकट्ट्यावर कविता सादरीकरणासाठी किती तास मिळतात याचा वर्गीकरण केलं तर आमच्या असं लक्षात आलं की उपलब्ध वेळ जो हातात आहे त्या वेळेमध्ये आपण 21 तास कविकट्टा चालवू शकतो. बरं. आणि एका तासामध्ये साधारण 20 कवितांचं सादरीकरण होईल. मग प्रत्येकी साधारण 3-4 मिनिटं? 4 नाही, 3च मिनिट. 3 मिनिटापर्यंत. अगदी एखाद्या कवीनं जरी 3.5 मिनिटं घेतली तर आमचं सगळं नियोजन ढासळणार आहे. त्यामुळं 2.5 ते 3 मिनिटं एवढंच आम्ही कवींना वेळ दिलेली आहे. आणि जेव्हा आमच्या लक्षात आलं की आपल्याकडे 21 तास आहेत, किती कविता निवडायच्या याची संख्या निश्चित झाली आणि 450 कविता आपण निवडू शकतो असं आमच्या लक्षात आलं. मग जेव्हा 10 नोव्हेंबरला आम्ही कविकट्ट्याचा ईमेल ॲड्रेस बंद केला तेव्हा लक्षात आलं की साधारण 2200 कविता आलेल्या आहेत. जगभरातल्या जिथं जिथं मराठी बांधव आहेत तिथून 2200 कविता आम्हाला प्राप्त झालेल्या आहेत. अरे बापरे. आणि हे इतकं मोठं आवाहन होतं की या 2200 कवितांमधून न्याय द्यायचा आणि फक्त 450 कविता निवडायच्या हे इतकं आव्हानात्मक काम होतं. कविता निवड करताना परीक्षकांची किंवा निवड समितीचीच कसोटी लागली आणि इतक्या दर्जेदार कविता आल्या. म्हणजे आज मला असं सांगावंसं वाटतं की फक्त 450 कवींची निवड झालेली आहे, पण बाकीच्या ज्या 1800 कवींची निवड झाली नाही त्यांनी असं समजू नये की माझी कविता चांगली नाही किंवा त्याला दर्जा नाही म्हणून माझी निवड झाली नाही, असं अजिबातच नाही आहे. एवढ्या वेगवेगळ्या विषयांवर एवढ्या संख्येनं कविता आल्या की निवड करताना असे निकष आम्ही लावले होते की विषय सौंदर्य, शब्द सौंदर्य, आशय सौंदर्य, त्यातून सामाजिक संदेश काय जातोय. थोडासा हाही भाग होता की एखादी कविता त्यातला मजकूर किंवा त्यातला संदेश खूप चांगला आहे पण प्रत्यक्ष सादरीकरण करण्यासाठी ही कविता योग्य आहे की नाही हाही विचार आम्हाला करावा लागला. त्यात एक मुख्य अट अशी होती की कविकट्ट्यावर जेव्हा कवी सादरीकरणासाठी येईल तेव्हा ती कवितेचं अभिवाचन करायचंय, गायन नाही. बहुतांश कवींनी खाली आम्हाला एक तळटीप दिली होती की ही कविता स्वरचित असून ती मी कविकट्ट्यावर गाणार आहे.
तर आम्ही आधीच नियमांमध्ये लिहिलं होतं की कोणतीही कविता गायची नाहीये, त्याचं अभिवाचन तुम्ही करू शकता. बऱ्याच जणांना अभिवाचन आणि गायन यातला फरक लक्षात येत नाही. ते काही जणांना वृत्तात छंदात कविता बसवण्याचा खूप चांगला ते कौशल्य आहे खरं तर. पण कविकट्टा हे असं ठिकाण आहे किंवा असं व्यासपीठ आहे की तिथं कवितेचं अभिवाचन करायचं आहे. त्यामुळं पहिल्यांदा अशा कवितांना आम्हाला बाजूला ठेवावं लागलं की आम्ही गायनच करणार आहोत या कवितेचं. या कविता आम्ही थोड्या बाजूला ठेवल्या. त्यानंतर आई या विषयावर 2022 कविता आल्या. त्यातल्या आई या कविते विषयावरच 200-300 कविता होत्या. अरे बापरे. देशप्रेमावरती कविता, पावसावरती, ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, निसर्गामध्ये सुद्धा मला खरं तर खंत वाटते की निसर्गात कितीतरी उत्फुल्ल गोष्टी अशा आहेत की आपलं मन प्रसन्न होतं, पण निसर्ग कसा कोपला, त्याचे दुष्परिणाम काय काय झाले समाज जीवनावर, या आशयाच्या कविता बहुतांश होत्या. नंतर मराठी भाषेवर 200-300हून अधिक कविता आल्या. आपली मराठी भाषा कशी आहे. त्यामुळं झालं काय की निवड समितीला इतकं अवघड गेलं की आता मराठी भाषेवरच्या कविता आम्ही वेगळ्या काढल्या. ही आईवरची कविता आहे, पावसावरची आहे, निसर्गावरची आहे, देशप्रेमावरची आहे, मराठी भाषेवरची, अशा कविता केल्या. मग त्यातून आणखी शब्द सौंदर्य कुणाचं चांगलं आहे, कल्पना कुणाच्या चांगलं, कल्पना सौंदर्य कुणाचं, कल्पनासृष्टी अधिक कुणाची चांगली आहे, यातून आम्ही मग ते वर्गीकरण केलं. हे सगळं करताना मला खरंच खूप खंत वाटली. काही तरुण कवी सुद्धा यात कवयित्री सुद्धा सहभागी झाले, पण प्रेम कविता अगदी अभावानं आलेले आहेत. खरं तर प्रेम व्यक्त करण्याचं माध्यम म्हणजे कविता असं म्हणतात. ते खूप चांगली गोष्ट आहे, चांगलं माध्यम आहे आपलं प्रेम व्यक्त करण्याचं. अगदी बरोबर. पण मला खूप खंत वाटली की प्रेम कविता अगदी अभावानं आल्या. आणि आश्चर्य म्हणावं लागेल कारण यंग जनरेशन जेव्हा याच्यामध्ये सहभागी होते तेव्हा आपल्या डोक्यात असं असतं की कदाचित ते प्रेम कविता व्यक्त करतील, पण त्याची संख्या खूपच कमी होती. म्हणजे कमी होती. खूप जणांचं असं पण होतं की म्हणजे तरुण कवी कवयित्रींचा सहभाग माझ्या अपेक्षेपेक्षा कितीतरी उत्स्फूर्त आणि अधिक संख्येनं तरुण कवयित्री सहभागी झाले या कविकट्ट्यामध्ये. ही चांगली आशादायी गोष्ट आहे. अतिशय म्हणजे खूप चांगलं चित्र आहे. आणि बरेच असं नकारात्मक बोललं जातं की कविता कोण वाचणार आहे, कोण ऐकणार आहे कविता, पण याचं उत्तर म्हणजे आपल्याला हा कविकट्टा अत्यंत ज्वलंत आणि अत्यंत आदर्श उदाहरण ठरणार आहे हा कविकट्टा. वा वा. हा कविकट्टा हा उपक्रम संमेलनाचे 4ही दिवस चालणार आहे असं तुम्ही म्हणला. मग त्यासाठी वेगळा मंडप किंवा हे असणार आहे, जसा एक मुख्य मंडप आहे जिथं उद्घाटन किंवा इतर काही सत्र चालणार आहेत, तसं कविकट्ट्यासाठीची काय त्या ठिकाणी व्यवस्था केलेली असणार आहे? आता हे जे साहित्य संमेलन होते तर साहित्याचे अनेक प्रकार आहेत. कथा आहे, ललित आहे, बालवाचन आहे, ललित साहित्य आहे, कथा कादंबऱ्या, हे सगळे प्रकार साहित्यामध्ये येतात. गझल आहेत. तशी ही सगळी अनेक साहित्य दालनं आपल्याला या संमेलनात बघायला मिळणार आहेत. मुख्य सभा मंडप एक आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या विषयांवरचे परिसंवाद होणार आहेत. ही गोष्ट कालच आपली कार्यक्रम पत्रिका सगळ्यांपर्यंत पोहोचली, ते आपल्या सगळ्यांच्या लक्षात आले. तर मुख्य मंडपामध्ये अनेक वेगवेगळ्या आणि ज्वलंत विषयांवरचे परिसंवाद होणार आहेत. तसेच वेगवेगळे कट्टे असणार आहेत. गझल कट्टा आहे, बालवाचक संवाद कट्टा आहे, तसाच कवी कट्टा सुद्धा आहे. तर त्या कवी कट्ट्यावरती हे निवड झालेले कवी कवयित्री आपली कविता सादर करतील. पण म्हणजे हे सगळं स्टेडियमच्या त्या ग्राउंडवरच होणार का ठिकाणं वेगवेगळी आहेत? नाही, एकाच आवारामध्ये, कॅम्पसमध्ये, एकाच छत्रपती शाहू स्टेडियम जे आहे आपल्या सातारा बस स्टेशनच्या शेजारी, तिथं एकाच ठिकाणी ही सगळी साहित्यिक दालनं आपल्याला बघायला मिळणार आहेत. आणि साधारण वेळ काय असणार आहे? या कवी जेव्हा हे सादर करणार आहेत तर त्याच्या साधारण वेळा काय असणार आहेत? 1 तारखेला म्हणजे संमेलनाची सुरुवात 1 तारखेला होणार आहे. तर 1 तारखेला कविकट्टा साधारण 3 वाजता सुरू होईल. त्यानंतर 4:30 पर्यंत हा कविकट्टा चालेल. 4:30 वाजता आपलं ग्रंथदिंडी आहे. तर त्या ग्रंथदिंडीमध्ये आम्ही सगळे समिती सदस्य किंवा
हे जे स्वयंसेवक आहेत हं. किंवा कार्यकर्ते आहेत, हं. आयोजकांच्या वतीनं काम करणारी लोक आहेत, या सगळ्यांना आणि आलेले आपले जे पाहुणे आहेत हं. त्या सगळ्यांना या ग्रंथदिंडीमध्ये सहभागी होता यावं हं. म्हणून थोड्या वेळापुरता कविकट्टा आपण थांबवणार आहोत. बर. ग्रंथदिंडी झाली की पुन्हा 7 वाजता कविकट्टा सुरू होणार आहे हं. आणि तो साधारण 8:30 ते 9 वाजेपर्यंत चालेल. हा, हे 1 तारखेला हे आहे. 1 तारखेचं. हा. दुसऱ्या दिवशी आपल्या संमेलनाचं उद्घाटन आहे. हो. त्यामुळं तो कार्यक्रम जर 11 वाजता सुरू झाला म्हणजे सुरू होणार आहे हं. 11 वाजता आणि तो साधारण 2 वाजेपर्यंत चालू राहील. हं. 2 ते 3 हा आपण जेवणाची सुट्टी घेतोय हं. आणि 3 वाजता पुन्हा कविकट्टा सुरू होईल तो 9 वाजता. बर. तो सलग आहे मात्र, सलग आहे. म्हणजे हो. 3 ते 9 म्हणजे 6 तास तो चालणार चालणार दुसऱ्या आहे, दिवशी. हो. आणि 3 तारखेला सकाळी 9 वाजता कविकट्टा सुरू होईल तो हा. रात्री 9 वाजता संपेल. अरे बापरे, 12 हो. तास चालू राहणार. हो. हा. आणि 4 तारखेला समारोप आपला 2 वाजता आहे. त्यामुळे सकाळी 9 वाजता सुरू झालेला कविकट्टा दुपारी 2 पर्यंत सुरू राहील. बर बर बर. अच्छा. आम्ही कवींना जेव्हा आमंत्रण दिली आणि मी तुम्हाला मगाशी म्हटलं की 21 सत्र आपण केलेली आहेत. हं. तर ही 21 सत्र कशी केलेली आहेत तर 1 तासाचं एक सत्र आहे. हं. तर ह्या सत्रांचं आयोजन करताना आम्ही असं केलंय की मी मगाशी बोलले की आपल्याला 21 तास कविकट्ट्यासाठी मिळणार आहे. तर आम्ही एकूण 21 सत्रांमध्ये हे 450 कवी बसवलेले आहेत. हं. हं. एक सत्र 1 तासाचं असेल. हं. या 1 तासामध्ये साधारण 20 कवी आपलं सादरीकरण करतील. हं. 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 आणि अशा पद्धतीनं आम्ही वेळ देतानाच दिलेली आहे की 1 तारखेला दुपारी 3 ते 4 या वेळामध्ये तुमचं सादरीकरण होईल. हं. अशा 20 कवींना असं आमंत्रण दिलंय. हं. पुढच्या सत्राचं आमंत्रण तुमचं सादरीकरण 4 ते 5 या वेळात होईल. अशा पद्धतीनं आम्ही आमंत्रणं दिलेली आहेत. हं. अत्यंत बारकाईनं काटेकोरपणे नियोजन केलेलं आहे. हं. हं. कधी कधी ऐनवेळेच्या काही अडचणी येतात. त्यामुळं वेळेचं थोडंसं 5-10 मिनिटं मागं होणं हे गृहीत आहे किंवा अपेक्षित आहेच हं. आहे. हं. आणि जर सगळ्या कवींनी सहकार्य केलं तर वेळेवर कविकट्टा त्यांची कविता वेळेवर सादर होणं ही जशी आयोजकांची जबाबदारी आहे तशी त्या आलेल्या पाहुण्यांची सुद्धा जबाबदारी आहेच. अगदी बरोबर. त्यामुळे वेळेवर उपस्थित राहणं कवींनी हे अत्यंत महत्त्वाचं आहे. अधिकाधिक आपलं सगळं सादरीकरण वेळेत पार पडणं आयोजकांबरोबर त्या कवींची सुद्धा जबाबदारी आहे. या मुलाखतीमधून मी कवींना सुद्धा आवाहन करते की तुम्हाला दिलेल्या नियोजित वेळेत कविकट्ट्यावर उपस्थित राहा. थोडंसं 5 ते 10 मिनिटं इकडे तिकडे होणं हे गृहीत आहे. जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणावर एखादं साहित्यिक कार्यक्रम होतो आता असं होणार तर नाही की 1 तासात हे 20 कवी आहेत तर समोर 20च लोक आहेत असं नाही. अनेक काव्यप्रेमी आहेत. ते जे कवी सादरीकरण करणार आहेत त्या सादरीकरण करणाऱ्या कवी बरोबर 4-5 लोक येणार आहेत. त्यांचे कुटुंबीय आहेत, आईवडील आहेत, जोडीदार आहे, मुलं आहेत. त्यामुळे तीही गर्दी आपण गृहीत धरली पाहिजे. बरोबर बरोबर. तर गर्दीला ऊर्जा असते. त्या ऊर्जेचं नियंत्रण करणं जसं आमचं काम आहे तसं हा कार्यक्रम शिस्तबद्ध पद्धतीनं पार पडणं ही कवींची सुद्धा जबाबदारी आहे. सोबत आलेल्या पाहुण्यांची सुद्धा जबाबदारी आहे. हे सगळं जर वेळेत आणि नीटनेटकेपणानं जसं नियोजन केलं तसं घडलं तर वेळेवर सादरीकरण होणारच याची मी खात्री देते. वा वा वा. तुमच्या बोलण्यातनं आत्ता अतिशय काटेकोर नियोजन झाल्याचं दिसतंय आणि ते नियोजन कुठेही ढासळणार नाही हेही निश्चित वाटतंय. अगदी. कारण कवी उत्स्फूर्तपणे आपली कविता सादर करत असतो आणि अशा सन्माननीय व्यासपीठावर जेव्हा ही कविता सादर केली जाते तो त्याच्या आयुष्यातला एक परमोच्च बिंदू असतो की बाबा माझं आज या 99व्या संमेलनात या कविकट्ट्यावर सादरीकरण झालं आणि एवढ्या कवितांमधून माझी निवड होऊन माझं सादरीकरण करण्याची मला संधी मिळाली. त्यामुळं हे कुठेही चुकणार नाही. मला यातनं एक विचारायचं आहे की जसं आपण म्हणतोय की महाराष्ट्रातून सगळीकडनं प्रतिसाद मिळाला, महाराष्ट्राबाहेरून म्हणजे परराज्यातून कुठल्या कुठल्या साधारण आपल्याला कविता प्राप्त झालेल्या आहेत? महाराष्ट्रातून आणि विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातून कवितांचा ओघ अधिक होता. साहजिकच आहे. लोक येण्या जाण्याचा विचार करतातच. पण त्याचबरोबर आम्हाला कर्नाटक किंवा इंदोर, मध्य प्रदेश अशा राज्यातून सुद्धा कविता आलेल्या आहेत. या सगळ्यांच्या मराठी कविता? हो. हा हा. कसं आहे आपले मराठी बांधव देशाच्या आणि जगाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये आहेत आणि प्रत्येकाला आपल्या माय मराठी बद्दल उत्सुकता आहे, अभिमान आहे, प्रेम आहे आणि ते व्यक्त करण्यासाठी आपल्या गावी परत येण्याची सुद्धा त्यांना ओढ असते आणि त्याला हे निमित्त खूप चांगलं आहे आणि अभिमानाचं
आयुष्यभर ही गोष्ट त्यांच्या लक्षात राहणार आहे की आपण शतकपूर्व संमेलनामध्ये आपली कविता सादर केली होती. त्यामुळं जिथं जिथं आपले मराठी बांधव आहेत आणि जिथं जिथं या संमेलनाचं निवेदन कविकट्ट्याचं निवेदन पोहोचलं तिथून आम्हाला जास्तीत जास्त प्रतिसाद मिळालेला आहे. त्यामुळं मला असं सांगावंसं वाटतं की हे संमेलन फक्त सातारा जिल्ह्यापुरतं किंवा महाराष्ट्रापुरतं मर्यादित न राहता हे एक आंतरराष्ट्रीय संमेलन होतंय. याचा कविकट्टा मुख्य समन्वयक म्हणून मलाही आनंद आहे. वा वा वा. आणि आणखीन एक मला असं विचारायचं होतं की आता 2200 एवढ्या जर कविता आलेल्या असतील तर त्यामध्ये सातारा शहर किंवा सातारा जिल्ह्यातनं का साधारण किती रिस्पॉन्स आपल्याला मिळालेला होता? सातारा शहरातून प्रचंड प्रमाणात कमी कविता आल्या. मग आम्ही काय केलं की सत्रांचं नियोजन करताना जेणेकरून काही कवी, आता समजा नागपूरहून एखादा कवी आलेला आहे तर तो विचार, त्याला एकच दिवस सुट्टी असेल तर तो काय विचार करणार की माझं सत्र कधी आहे, तर जर त्याचं सत्र रात्री असेल तर तो परत कसा जाणार, हा विचार करून आम्ही सातारा आणि सातारा जिल्हा परिसरातल्या कवींना थोडं उशिरा असं ते नियोजन केलेलं आहे. काही जण जे येणार आहेत ते फक्त माझं सादरीकरण झालं की मी जाणार असं नाही, बहुतांश कवी 4 दिवस तिथं राहणार आहेत. संमेलन आयोजकांनी जे राहण्याची व्यवस्था केलेली आहे तिथं ते राहणार आहेत. त्यामुळं तशाही कवींचा आम्ही विचार केलाय. तुम्ही राहणार आहात तर थोडं उशीर झाला, तुमच्या उशिराचं सत्र मिळालं तरी चालू शकतं, असाही विचार केलेला आहे. काही जणांचा आम्हाला असा एक अनुभव म्हणून सांगते की एक कवयित्री आहे आणि ती दिव्यांग आहे आणि सुदैवानं ती जिच्या सोबत येणार आहे तिचीही कवितेची निवड झालेली आहे, दोघींची. पण असं झालं होतं की जी दिव्यांग आहे तिची 2 तारखेला तिला सत्र मिळालं होतं आणि जी तिच्या सोबत येणार आहे तिला 4 तारखेला मिळालं होतं सत्र. मग तिनं आम्हाला विनंती केली की जर मी दिव्यांग आहे, मी एकटी येऊ शकत नाही, तर माझी जी मैत्रीण किंवा तिची कोण असेल नातेवाईक, ती आम्हाला दोघींना एकच सत्र किंवा एक दिवस मिळाला तर आम्हाला येणं जाणं सोयीचं आहे. तर अगदी विशेष विनंती म्हणून आम्ही ह्या विनंतीचा मान देऊन त्या दोघींना एका दिवशीची 2 वेगळी सत्र आम्ही त्यांना नियोजन केलेलं आहे. म्हणजे हाही अत्यंत बारकाईनं विचार कविकट्ट्याचं नियोजन करताना झालेला आहे. म्हणजे साधारणपणानं साताऱ्यामधून जर म्हणलं तर एक या निवडलेल्या 450 पैकी किती 100 पर्यंत तरी सातारा किंवा जिल्ह्यातून कविता असतील त्याच्यामध्ये? नाही, सातारा जिल्ह्यातून आपण साधारण 60 ते 65 कविता निवडलेल्या आहेत. जास्त आयोजकांची भूमिका अशी आहे की आता 33 वर्षांनी संमेलन साताऱ्यात आलेलं आहे. यापूर्वीचं संमेलन 33 वर्षापूर्वी साताऱ्यात 1993 साली होतं. आता इथून पुढचं संमेलन पुन्हा साताऱ्यात कधी येणार, असेच पुन्हा 15-20 वर्ष तरी जाणार आहेत. तर आयोजकांची भूमिका अशी आहे की जास्तीत जास्त स्थानिक लोकांना यामध्ये सहभाग घेता यावा, हा थोडा विचार झालेला आहे. आता या कविकट्टा या उपक्रमाला कोणीही काव्यप्रेमी तिथं उपस्थित राहू शकतो, त्याला काही पास किंवा असं काही हे करावं लागणार आहे का? पूर्णपणानं विनामूल्य आणि कुणीही त्या ठिकाणी उपस्थित राहू शकतो असं? अगदी ज्यांचं कवितेवर प्रेम आहे, साहित्यावर प्रेम आहे, असा कोणताही व्यक्ती कविकट्टा, गझलकट्टा, कथा वाचन किंवा बालवाचक संवाद या कुठल्याही कट्ट्यावर उपस्थित राहू शकतो. आणि ते सगळं विनामूल्य आहे? हो, सगळं सर्वांसाठी खुलं आहे, विनामूल्य आहे. कोणतंही शुल्क उपस्थित राहण्यासाठी किंवा या सगळ्या कार्यक्रमांचा आस्वाद घेण्यासाठी कोणतंही शुल्क नाहीये. वा. तर ही रसिकांसाठी खरोखर मेजवानी आहे रसिक श्रोते हो, की अशा प्रकारची सर्व सत्र ही तुमच्यासाठी पूर्णपणानं विनामूल्य आहेत. त्याला पासेस वगैरेची पण काही आवश्यकता नाही. तुम्ही फक्त आत्मीयतेनं, प्रेमानं आणि खरोखर त्या साहित्य प्रकारावर प्रेम करत असलात तर त्या ठिकाणी उपस्थित राहून याचा आस्वाद घ्यायचा आहे आणि मन भरून घ्यायचं या गोष्टींनी, हे महत्त्वाचं आहे. आता या कविकट्ट्याच्या बरोबरीनं एक निमंत्रितांच्या कवितांचं एक सादरीकरण पण या ठिकाणी होतं, ज्याच्यामध्ये प्रथितयश कवी असतात. मग याचं नियोजन काही वेगळ्या कमिटीकडे आहे किंवा त्याचं नियोजनसुद्धा तुमच्याच कमिटीमार्फत केलं जाणार आहे? निमंत्रितांच्या कवी संमेलनाचं म्हणूया आपण. निवड झालेल्या कवींचा कविकट्टा वेगळा आहे
हां. आणि निमंत्रितांचं जे कवी संमेलन आहे ते मुख्य मंडपात होणार आहे. हं. आणि त्याच्यासाठी वेगळी कमिटी आहे, बर. त्याच्यासाठी वेगळी समिती आहे. बरं बरं. त्यामुळं त्या निमंत्रितांच्या कवी संमेलनाबद्दल म्हणजे हां, नाही पण म्हणजे त्याच्यासाठी वेगळी वेळ, वेगळा दिवस का या सगळ्या बरोबरीनंच चालणाऱ्या ऍक्टिव्हिटीज आहेत? नाही, कसं होणार आहे, एका वेळी एका बाजूला कवी कट्टा सुरू राहणार आहे, त्याच वेळी गझल कट्ट्यावर गझला सादर होणार हां, हां, आहे, हां. त्याच वेळी कादंबरी विषयीचा परिसंवाद तिसऱ्या दालनात सुरू राहणार बरं आहे. बरं बरं बरं. असं सायमल्टेनियसली सगळे कार्यक्रम सुरू राहणार आहे. बरं बरं. कारण अनेक लोकांना त्या कवींना प्रत्यक्ष बघायचं, निमंत्रित कवी जे प्रतिथयश म्हणून आपण म्हणतो त्या कवींना प्रत्यक्ष बघायचं, त्यांच्याशी प्रत्यक्ष हितगुज करता आलं तर करायचंय. आणि अनेकांच्या कविता वाचल्यानंतर आलेल्या मनातल्या शंका जर आपण त्यांना प्रत्यक्ष विचारू शकलो तर तसंही अनेक लोकांचं मत आहे. तर ते म्हणून म्हणलं की हे जर एकाच वेळेला मग त्याच वेळेला ते चालू आहे, त्याच वेळेला ती ॲक्टिव्हिटी चालू आहे, तर मी नक्की कुठं जावं असा संभ्रम माझ्या मनामध्ये निर्माण होतो. तर त्या दृष्टिकोनातून म्हणून मी म्हणलं की त्याचं काही वेगळं नियोजन. नाही. आता कसं होणार आहे हं. की आपल्याला 3.5 दिवसांचाच कालावधी आहे हो. आणि कार्यक्रमांची गर्दी भरपूर आहे. होय. असं तर होणारच नाही की तुम्ही एकाच वेळी एकाच दिवशी सगळ्या कार्यक्रमांना उपस्थिती अगदी बरोबर. दाखवूच शकत नाही, होय होय होय. उपस्थित राहूच शकत नाही तुम्ही. बरोबर. त्यामुळं आपण कार्यक्रमाची रूपरेषा बघायची, हां, कोणत्या मंडपात किंवा कोणत्या दालनात कोणता कार्यक्रम सुरू आहे हं. आणि माझा प्राधान्यक्रम काय आहे हां, त्यानुसार ठरवायचं. तुम्ही ठरवायचं. बरोबर. असं आहे. बरोबर. मित्रांनो, आज सविताताई कारंजकर मुख्य समन्वयक कवी कट्टा या उपक्रमासाठी म्हणून ज्यांनी खूप कष्ट घेतलेले आहेत, हजारो कवींच्या बरोबर त्यांचा प्रत्यक्ष संवाद झालेला आहे. निवड झालेल्या प्रत्येक कवितेचं अतिशय उत्कृष्ट रसग्रहण त्यांच्या अनुभवातून त्यांनी केलेलं आहे. खंत हीच वाटते की त्या एक ज्येष्ठ कवयित्री आहेत, पण त्यांची कविता मात्र आपल्याला काही त्या कवी कट्ट्यावर ऐकता येणार नाही किंवा निमंत्रितांच्या कवितांमध्ये देखील ऐकता येणार नाही. ही एक खंत मात्र मनामध्ये लागून राहते. तर त्या दृष्टिकोनातून मी हिंदवी रेडिओ किंवा हिंदवी परिवाराच्या वतीनं ताईंना विनंती करतो की त्यांनी त्यांचं संपूर्ण एक वेगळं सत्र या 4 दिवसामध्ये आपण प्रसारित करू शकू अशा प्रकारचं एक सत्र त्यांनी हिंदवी रेडिओवर करावं की जेणेकरून त्याचा आस्वाद देखील रसिकांना घेता येऊ शकेल. आता आपण शेवटाकडे येतोय आजच्या चर्चेच्या, ज्याच्यामध्ये 99व्या मराठी साहित्य संमेलनानिमित्त कालच मुलाखतीमध्ये मी म्हणलेलं होतं, सावंत साहेबांची मुलाखत जेव्हा झाली तेव्हा, की आपण एक छोटासा संकल्प करूया की आपल्या घरात किमान एक मराठी पुस्तक आणूया. मग ते कधी महिन्याभरात असेल, 4 महिन्यात, 6 महिन्यात, वर्षभरात, परंतु आपल्या मुलाबाळांना आणि आपल्या स्वतःला देखील मराठी पुस्तक वाचायची सवय लावूया. थोडासा मोबाईल किंवा इतर जी काही तुमची मनोरंजनाची गॅजेट्स आहेत ती थोडीशी का होईना दैनंदिन उपक्रमातून बाजूला ठेवून हे वाचनाची सवय लावून घेण्याचा प्रयत्न या संमेलनाच्या निमित्तानं असं आपण जर करू शकलो तर ते फार उत्तम होईल. आपल्या घरातल्या लहान मुलांना तुम्ही वाचलेल्या गोष्टी त्यांना सांगा आणि आपल्या रोजच्या जगण्यात मराठी भाषेला मानाचं स्थान द्या. कारण भाषा टिकते ती वापरली गेली तर. आणि कवी कट्टा मुख्य समन्वयक म्हणून मी विषय निघालाच आहे तर एक वाक्य सांगू इच्छिते श्रोत्यांना की ज्याला कविता कळते किंवा ज्याला कवितेविषयी गोडी आहे त्याचं संपूर्ण व्यक्तिमत्व प्रसन्न आनंदी असं असतं. त्यामुळं लहान वयातच मुलांना कविता वाचायची सवय प्रत्येक पालकांची जबाबदारी आहे की आपल्या मुलाला बडबड गीतांचं पुस्तक आणून द्या. तुम्ही एक चॉकलेट कमी आणून दिलं, एखादं गॅझेट कमी दिलं तरी चालेल, पण बडबड गीताचं पुस्तक त्याला समोर द्या. जसं जसं त्याच्या पाठ्यपुस्तकांमध्ये कविता त्याला वाचायला मिळतील, शिकायला मिळतील त्या मुलाला, तशी तशी त्याच्या मनामध्ये कवितेविषयीची गोडी निर्माण होईल. आणि ज्याला मगाशी म्हटलं तसं ज्याला कविता कळते त्याचं व्यक्तिमत्व आनंदी आणि प्रसन्न असतं आणि त्याचा सर्वांगीण विकास व्हायला या कवितेची खूप मदत होते. वा वा वा. एक प्रगल्भ व्यक्तिमत्व तयार करण्याच्या दृष्टिकोनातून ही पायाभरणी असेल. हां,
कारण भाषा टिकतं ती वापरली गेली तर, साहित्य जगतं ते वाचलं गेलं तर, आणि संस्कृती पुढं जाते ती प्रेमानं जपली गेली तर, बरोबर. असं म्हणलं जातं. चला तर मग 99व्या मराठी साहित्य संमेलनानिमित्त शब्दांचा, विचारांचा आणि आपल्या साहित्य प्रेमाचा देखील पुन्हा जागर करूया. आणि आपल्या जागर साहित्यप्रेमींचा या कार्यक्रमाद्वारे आपण एक जागरूकता निर्माण करतोय साहित्यप्रेमींसाठी, की आपण वेळात वेळ काढून 1 ते 4 जानेवारी या कालावधीमध्ये जास्तीत जास्त सत्रांना उपस्थित राहूया आणि तिथल्या साहित्याचा, तिथल्या काव्याचा, तिथल्या एकूण संपूर्ण वातावरणाचा एक आस्वाद भरून घेऊया. कारण हा आस्वाद प्रत्यक्ष आपल्याला साताऱ्यामध्ये तरी किमान 10-12 वर्ष अजून मिळू शकणार नाही. त्यामुळं आत्ता जी संधी उपलब्ध होती आहे आणि सर्व विनामूल्य आहे, सर्व आपल्याला अगदी सहज अंतरावर हे ठिकाण उपलब्ध आहे. त्यामुळं शाहू स्टेडियममध्ये जाऊन या सगळ्या सत्रांचं आपण सादरीकरण बघूया, आस्वाद घेऊया. आणि हाच आपला खरा संकल्प आहे जागर साहित्यप्रेमींचा या कार्यक्रमाचा. आज सविताताई कारंजकर आज आपल्याकडं या आपल्या स्टुडिओमध्ये, त्यांच्या आता अतिशय गडबड, कारण अगदी तोंडावर आलेलं संमेलन आहे, लगीनघाई सुरू आहे, तर त्यातून सुद्धा वेळ काढून आज आपल्याकडं आल्या आणि अतिशय उत्तम माहिती त्यांनी आपल्या काव्यप्रेमींसाठी दिलेली आहे. त्याबद्दल मी हिंदवी परिवार, हिंदवी रेडिओ 89.6 या रेडिओच्या वतीनं मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. मलाही 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कविकट्ट्याच्या मुख्य समन्वयक या नात्यानं आपण इथं बोलवलं. श्रोत्यांनाही मी आवाहन करते की जरूर या संमेलनाच्या सर्वच सत्रांचा अतिशय आवडीनं आस्वाद घ्या आणि आपलं व्यक्तिमत्व समृद्ध करा. या नवीन वर्षात आपल्याला नवीन काहीतरी आपल्यामध्ये रुजवण्याची संधी या संमेलनाच्या निमित्तानं मिळते आहे. आयोजक 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी सर, कोषाध्यक्ष नंदकुमार सावंत सर यांनी हे संमेलन साताऱ्यामध्ये आणून आपल्या सर्वांसाठी एक अतिशय मोठी सुवर्णसंधी उपलब्ध करून दिलेली आहे. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करूयात आणि मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करते की या साहित्य संमेलनाचा एक भाग जरूर व्हा. धन्यवाद. धन्यवाद.